जनरली लोकांची जी मानसिकता आहे ही सोनं ही खरेदी करणारच, कायम खरेदी करणार. बऱ्याच ग्राहकांकडे, बऱ्याच जणांकडे सोनं ही घरामध्ये असतंच. त्यामुळे त्यांची जी खरेदीची पद्धत आहे ती जुनं सोनं हे आपल्याला मोडून देतात आणि त्याच्या बदली नवीन सोने करतात. त्यामुळे त्या केसमध्ये सोनं नवीन आम्हाला खरेदी करायला लागत नाही. आम्ही ते सोनं रिफाईन करतो आणि त्याचेच दागिने बनवतो. ह्याच्यात मेजर पार्ट हे एक्सचेंजवरती प्ले करतो आणि डायरेक्टली इनडायरेक्टली जसं तुम्ही विचारलं, ह्याच्यात करोडो लोक हे एम्प्लॉईड डायरेक्टली इनडायरेक्टली या स्वरूपात याच्यातने कनेक्टेड आहे. सोनं आपल्याकडे फक्त एक गुंतवणूक म्हणून नाही तर आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून पाहिलं जातं. मात्र सोनं खरेदी करू नये असं आवाहन करण्यात आल्यानंतर याचा परिणाम आपल्या बाजारपेठेवरती, आपल्या लोकांच्या आयुष्यावरती काय होणार आहे, कसा होणार आहे आणि हे आवाहन करण्याची वेळ का आलेली आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील 2 सराफा व्यावसायिक आहेत, विपुल अष्टेकर आणि अंकित शॉन. विपुलजी, तुमच्यापासून सुरुवात करूयात. खरंच सोनं खरेदी न करणं किंवा करू नये हे शक्य होणार आहे का? सर्वप्रथम हा जो विषय आलेला आहे, माननीय पंतप्रधानजींनी जो आवाहन केलेला आहे तो एक प्रकारचा आम्ही असा अर्थ लावतो की तो त्या पद्धतीने नसावा. कारण कुठलाही व्यवसाय 1 वर्षासाठी करू नका किंवा खरेदी करू नका हे आव्हान करणं मला वाटतं ते शक्य होणार नाही. कारण त्या व्यवसायाला निगडीत असंख्य छोटे मोठे कामगार, कारागीर वर्ग असतील किंवा पॉलिशवाले वर्ग असतील, त्यांचं रोजच्या रोज त्यांना काम करावं लागतं आणि रोजच्या रोज त्यांचं पोट भरतं. त्यामुळे असं होऊ शकणार नाही की आपण सोनं खरेदी करू नका. इंटरनॅशनल मार्केटला तर हे सोनं जे आपल्याला भाववाढीचा जो परिणाम जो आहे तो काय स्थानिक बाजाराच्या नुसार नाही आहे. हे सगळी अशांतता म्हणजे सगळ्या देशामध्ये अशांतता असल्या कारणामुळे भाववाढीचा हा मोठा आपल्याला फरक आत्तापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. आणि जनरली लोकांची जी मानसिकता आहे ही सोनं ही खरेदी करणारच, कायम खरेदी करणार. कारण सोनं म्हणजे हे त्यांना एक विश्वासार्हता आहे, त्यामध्ये त्यांची गुंतवणूक राहते आणि त्यांना सेफ हेवन म्हणून हे ओळखलं जातं. हे आत्तेक नाही, हे एक अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे अचानक सोनं खरेदी करू नका असं म्हटल्यानंतर सगळीकडे असं एक प्रकारचं आणीबाणीचं किंवा पॅनिकची सिच्युएशन येण्यासारखी परिस्थिती आहे. पण आम्ही असा त्याचा पॉझिटिव्ह अर्थ लावतो की त्यांचा असं म्हणण्याचा अर्थ असू शकतो की जे बुलियन इन्व्हेस्टमेंट लोक करतात त्यांनी कुठेतरी थोडं प्रमाणात थांबलं पाहिजे. पण आपल्याकडे जी संस्कृती आहे, सणवार आहेत, लग्नकार्य आहे, छोटे मोठे फंक्शन्स आहेत किंवा काही त्यांची फंड्स गोळा झाल्यानंतर सोनं खरेदी करतात, ही जी परंपरा आहे ही चालू राहिली पाहिजे. ही जर आपण मध्येच खंडित केली तर याचे फार असे दुष्परिणाम होऊ शकतात. छोटे मोठे दुकानदाराचं नुकसान होऊ शकतं. कारण एकेका दुकानामध्ये 50-50 लोकांचा स्टाफ असतो, त्याचबरोबर काही कारागीर असतात आणि त्याच्या बॅक ऑफिसमध्ये जवळजवळ 500च्या संख्येने लोक जोडलेले असतात. त्यामुळे हे असं शक्य होऊ शकणार नाही की आपण हे बंद करा किंवा काही काळासाठी थांबा. तर याचं असं होऊ शकतं कारण जनरली लोकांची जी खरेदी मानसिकता आहे, बऱ्याच ग्राहकांकडे, बऱ्याच जणांकडे सोनं ही घरामध्ये असतंच. त्यामुळे त्यांची जी खरेदीची पद्धत आहे ती जुनं सोनं हे आपल्याला मोडून देतात आणि त्याच्या बदली नवीन सोने करतात. त्यामुळे त्या केसमध्ये सोनं नवीन आम्हाला खरेदी करायला लागत नाही. आम्ही ते सोनं रिफाईन करतो आणि त्याचेच दागिने बनवतो. म्हणजे ही एक्सचेंज जी आपण करतो किंवा रिसायकलची प्रोसेस आहे ही असलीच पाहिजे. आपण असं म्हणू शकतो की तुम्ही बुलियनचा जर विषय मांडला तर एक प्रकारे आपण काही काळासाठी म्हणू शकतो की ठीक आहे, बुलियनवरती आपण थोडंसं नियंत्रण करायला हवं. त्यांनी फॉरेन एक्सचेंजचं आपल्याला नुकसान होतं आहे. पण लोकल आणि एक्सचेंज जी पॉलिसी जी आहे, प्रामुख्याने 2 कारणांसाठी लोक सोनं खरेदी करतात. एक तर समारंभ, लग्न समारंभ असेल किंवा आणखी कुठला घरामध्ये समारंभ असेल तर त्यासाठी दागिने आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून खरेदी केली जातात. आणि दुसरं कारण अर्थातच गुंतवणुकीचं. तर तुम्ही म्हणताय की जे मोठ्या प्रमाणात मोठी गुंतवणूक करतात, एका अर्थाने ट्रेडिंग करतात, तर त्या लोकांनी करू नये असा पंतप्रधानांच्या वाक्याचा अर्थ असावा. मात्र लहान जे काही खरेदीदार आहेत, कौटुंबिक कारणांसाठी आहेत, त्यांना तर खरेदी करावंच लागेल. त्यांना तर लग्नासाठी खरेदी करावं लागणारच ना. कारण जुने दागिने आईचे असतात, पारंपरिक किंवा आईच्या आजोबांचे असतात, आजीचे असतात, ते आता नातीला द्यायचे असतात. पण ते डिझाईन्स त्यांना आवडत नाहीत तर ते नवीन डिझाईनमध्ये स्वरूप चेंज करतात.
मग फक्त वाढलेले मजुरीचे पैसे आम्हाला मिळतात, मग त्याप्रमाणे दागिन्याची खरेदी होते. आपण पुढच्या विषयाकडे जाऊयात की तुम्हा लोकांची संघटना असेल, पुण्यात असेल किंवा राज्य पातळीवरती किंवा देश पातळीवरती, किती कामगार या सगळ्या व्यवसायामध्ये काम करतायत देश पातळीवरती, काही सांगता येईल? कसं आहे, मी पहिली एक करेक्ट करून येतो, सगळे उत्तर देतो की जे मोदीजींनी सांगितलं किंवा सोशल मीडियावरती चाललं आहे, त्यांच्या भाषणाचं एक तात्पर्य असा होता की विदेशी मुद्रा जे चलन आहे ते अनेक कारणांनी आहे. त्याच्यात एक आमचं त्यांनी इंडस्ट्रीचं मेन्शन केलं. आमची इंडस्ट्री ही एकदम जसं विपुलने सांगितलं, ह्याच्यात मेजर पार्ट हे एक्सचेंजवरती प्ले करतो आणि डायरेक्टली इनडायरेक्टली जसं तुम्ही विचारलं, ह्याच्यात करोडो लोक हे एम्प्लॉईड डायरेक्टली इनडायरेक्टली या स्वरूपात याच्यातने कनेक्टेड आहे. आपण एकदम असं सांगू शकत नाही की 1 वर्षापर्यंत खरेदी करू नका. जर गव्हर्नमेंटमार्फत जर आम्हाला पहिली काय, हे एकदम काल सडन स्टेटमेंट आला आणि हे सगळ्यांना आम्हाला एकदमच कालच कळलं, जर त्यांनी काही कम्युनिकेशन केले असते संस्थाच्या पातळीवर किंवा वरिष्ठांबरोबर, तर आम्ही जे त्यांची अडचण आहे तेही समजून घेऊन आमच्या याच्यात एअरलाईट ज्वेलरी, जे दागिने 100 ग्रामात दिसतात ते 25 ग्राम 30 ग्राममध्ये कसे इंट्रोड्यूस करू शकतो. त्याचप्रमाणे जे एक्सचेंज पॉलिसी आहे, आम्ही पॅन पुणे, सोडा पॅन महाराष्ट्र, पॅन इंडिया एक आपण मोहीम ड्राईव्ह केली असती की तुमचे जे जुने न वापरलेले दागिने आहे किंवा तुम्ही यूज नाही करत अनयूज ऑर्नामेंट्स आहे किंवा ती वस्तू ते तुम्ही रिफाईन करून आम्ही कसे ते करू शकतो, एक पॉलिसी फ्रेमवर्क. एकदमच बंद करू नका, तसं नका करू. आणि पण आपण कसं विन विन सिच्युएशन, करोडो लोक या इंडस्ट्रीने कनेक्टेड आहे आणि जेवढे लोक आज स्टुडिओमध्ये आहे, आपण आहात, कोणी पण आहात, तुमचं फर्स्ट परचेस तुम्ही आठवण करा जे तुमच्या फोर फादर्सनी घेतलं असणार आणि आजचे रेट जेव्हा तुम्ही ते दागिना बघत असणार, किंवा कारण सोन्याची हिस्ट्रीच अशी राहिली आहे, त्याने कधीच कोणाला निराश नाही केलेलं आहे, तर हमेशा वाढत गेलेलं आहे. खूप इन्व्हेस्टमेंट्स आले गेले, अजूनही आहे. मी कोणाच्याबद्दल दुसऱ्याबद्दल बोलत नाही, जी माझी इंडस्ट्री मी त्याच्याबद्दल बोलणार. पण एक छोट्या भावासारखं, एक छोट्या मुलासारखं लोकांनी कठीण परिस्थितीत यांनी सपोर्ट दिलेला आहे. तर आपण एक विन विन सिच्युएशन फ्रेम करावी. आणि विदेशी मुद्राचं जेव्हा आपण मेन्शन करतो, आता एवढे लक्झरी वॉचेस आहे, लक्झरी कार्स आहे, जे लोक घेतात तो हाय एंड कस्टमर झाला, ते लोक ती वस्तू घेऊ शकतात. आणि सर्वसामान्यांना आपण सांगणार ते चुकीचं ठरतं थोडं एका हेतूने. आपण एक अशी पॉलिसी किंवा असं एक काही फ्रेमलाईन केलं ना की म्हणजे आता करोडोची कार आपण घेतो त्याच्याबद्दल आपण हे करत नाही, आणि छोटं फार काय खरेदी असलं तर त्याच्यात हे कंपॅरिझन मला थोडंसं हे डायजेस्ट होत नाही. मानवाच्या संस्कृतीच्या उदयापासून सोनं हे माणसासाठी एक विश्वासार्ह राहिलेलं आहे आणि या सोन्यावरती आधारितच बऱ्यापैकी संस्कृती ज्या आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत. मग एकमेकांसोबत असलेला व्यवहार असेल किंवा एकमेकांसोबत असलेले नातेसंबंध असतील, आणि एक प्रकारची स्थिरता मानवाच्या आयुष्याला सोनं प्राप्त करून देतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. याचा परिणाम काय होऊ शकतो? सोन्याचे दर गेल्या काही काळात इतके वाढलेले आहेत, या सगळ्यामुळे वाढू शकतात की कमी होऊ शकतात? आता जर त्यांनी ठरवलंच की नाही सोनं खरेदीच करू नका, तर ते त्यांची इन्व्हेस्टमेंट जाणार कुठं? एक तर तुमचे इतर जे लक्झरी गुड्स आहेत, मोबाईल म्हणा, परफ्यूम म्हणा, कपडे म्हणा किंवा फॉरेन परदेशी टूर्स म्हणा, तर तिथं जाणार आहेत. मग शेवटी कुठं ना कुठं हा पैसा तर वेस्ट होणारच आहे. तर ते म्हणजे जो डिसिजन जो आहे तो असं मला वाटतं तो विचार करण्यासारखा आहे आणि आम्ही तर त्याला पॉझिटिव्ह घेतो. माझा असा अर्थ आहे की बोलींवरती थोडंसं कंट्रोल असलं हे योग्य राहील. सोन्याचे दर वाढू शकतात यामुळं की सोन्याचे दराचे असं दिसतंय, जर या पद्धतीने असं पॅनिकचं सिच्युएशन झालं तर भारतातले दर वाढू शकतील आणि इंटरनॅशनलचा जर इफेक्ट जर काय झालाच तर, कारण अनसर्टिनिटी तर सगळ्या देशामध्ये चालूच आहे, युद्ध परिस्थिती ही सगळीकडे चालूच आहे, तर त्याचाही परिणाम जाणू शकतो. पण याच्या स्वरूपाचा आता काही स्वरूपात आपल्याला पाहावं लागेल की याचा इफेक्ट लगेच जाणवेल का नाही जाणवेल. तुर्तास तरी काय दिसत नाहीये, पण दर सोन्याचे यामुळे वाढू शकतात. सोन्याचे दर हे मेन जे आपण बघितलं 2-3 वर्ष मागचं जे काल आहे, हे सेंट्रल बँक परचेस जे होती अस्थिरतामुळे जागतिक, त्यामुळे वाढलेले आहे. जसे हे इंटरनॅशनल मार्केट हा रेट फिक्स करतो, हे इंडिव्हिज्युअल परचेसवरती नसतं. आणि आता मी पुढचं सांगू शकत नाही, पण मी हिस्ट्री जेव्हा बघतो तेव्हा हे भाव सतत संघाने चांगलं परताव दिलेला आहे सगळ्यांनी आणि भविष्यातही देणार असं मी त्याच्यावर. दुसरा एक याच्यातून प्रश्न जो निर्माण होतो की लोक सोन्यामध्येच का गुंतवणूक करतायत? आधी काही वर्षांपूर्वी
लोक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करायचे, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची. म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे काही पैसे आले तर तो एखादा फ्लॅट घ्यायचा किंवा जागा घ्यायचा आणि त्याचबरोबर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा देखील तो विचार करायचा. आज सोन्याकडे जास्त ओढ आहे नक्की रिअल इस्टेटकडे. एक तर मेन त्याची सगळ्यात सोपं प्रकार म्हणजे आपल्या स्वतःच्या हातात ते माल राहतो. आपल्याला कधी जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा त्याचे पैसे मिळतात. हा सगळ्यात मोठा त्याचा गिरायकांना फायदा आहे की अर्ध्या रात्री आपल्या अडीअडचणीला काय उपयोग येतं, कोणी उपयोग येत नाही, फक्त येतं ते सोनं येतं. त्यामुळे याच्यात लोकांचा विश्वास कायम वाढत गेलेला आहे. आणि वाढायचं कारण काय, तर काही लोकांनी पूर्वी 50,000, 70,000, 60,000, 80,000च्या भावाने खरेदी केलेलं आहे. जेव्हा त्यांना गरज पडली तेव्हा भाव वाढलेले होते, 1.5 लाख 2 लाखच्या घरात गेले होते. याला एक दुसरी बाजू पण आहे की इतर क्षेत्र, रिअल इस्टेट असेल किंवा आणखी जी काही क्षेत्र आहेत ती मात्र मधल्या काळामध्ये वाढण्याऐवजी अडचणीत येत गेलेली आहेत. हा पण एक त्याचा तोही परिणाम आहेच ना. कारण लोक पाहतात ना की माझा फायदा कुठं आणि सेफ कुठं आहे. तर हे सेफ हेवन म्हणून हा ओळखला जातो. त्यामुळे लोकांचा कल इथं खरेदीचा वाढलेला आहे. आता आपण शेवटाकडे येऊयात. या सगळ्याचा आपल्या GDP वरती, आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? आत्ताच तरी तसं सांगता येणार नाही की आपल्याला, कारण हे लोकांनी मोदीजींनी हे आव्हान केलेलं लोकांना. आता हे प्रत्येकावरती बंदी किंवा कायदा केलेला नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आता लगेच काहीतरी याच्यावर लगेच लोकांची रिॲक्शन येईल. हां, लोक म्हणतील की बाबा त्यांच्यात संभ्रम तयार होईल की काय खरेदी करायचं का नाही करायचं, कामाला घेता येतं का नाही येतं, का तुमची दुकानं चालू आहेत का बंद आहेत, असे काही प्रश्न येऊ शकतात. पण तरी काही येत्या काळामध्ये आपल्याला जाणवेलच की याचा काय परिणाम होतोय. मला वाटतं की लोक सुरुवातीला पॅनिक सिच्युएशनमध्ये लोक खरेदीसुद्धा करतील, भाव वाढीची पण शक्यता अशी होऊ शकते. हे दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये आपण मला वाटतं मोदीजींकडनं परत पुन्हा याचा खुलासा झालेला तर जास्त सोयीस्कर राहील, जेणेकरून देशपातळीवर सगळे व्यापाऱ्यांना, सगळ्या कारागिरांना, व्यापाऱ्यांना एक शांतता राहील. नाहीतर असे सगळेजण ऑलरेडी भाव वाढल्यामुळं आणि महागाई वाढल्यामुळं व्यापारामध्ये चढ उतार असल्या कारणामुळे लोक सगळे त्यांचा व्यापाराची जी ही आहे, जो म्हणतो आपण व्हॉल्यूम जो आहे तो कमी प्रमाणात झालेला आहे आणि महागाई वाढली असल्या कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे व्यापार जर स्थिर नाही झालेला तर मग आपण करणार काय, व्यापारी करणार काय, देश चालणार कसा. देश हा मला वाटतं सगळ्या व्यापाऱ्यांच्या याच्यावरच चालतो. त्यामुळे व्यापाऱ्याला कुठलाही बंदी घालणं हे योग्य दिशा दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, काय अर्थव्यवस्थेवरती? GDP तर खूप मोठा विषय झाला, GDPचा किती परिणाम होईल तो, पण एकूण अर्थकारणावरती म्हणजे कोणती इंडस्ट्री जेव्हा आपण त्याला स्लो डाऊनमध्ये जे जाणार, कुठे ना कुठे त्याचा इफेक्ट होणार. पण माझं एकच कन्क्लुडिंग जरा सांगितलं आपण ते एकच आहे की आपण जर सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये तर चांगल्याच प्रकारे सगळे नॅशनल इंटरेस्टमध्ये काय असणार तो कोणी नाही सांगणार नाही. पण विन विन सिच्युएशन ही कशी जनरेट करता येणार, क्रिएट करता येणार, हे आपण ते बोलून ते वरिष्ठ लोक ते ठरवू शकतात. एकूण काय तर या दोघांच्या सांगण्यातून एकतर आधी व्यवस्थित संवाद साधायला हवा होता या क्षेत्रातील व्यक्तींशी, या क्षेत्रातील संघटना ज्या ज्वेलरीमध्ये काम करतात यांच्याशी, जेणेकरून अधिक व्यवस्थितपणे विषय मांडता आला असता. आणि दुसरं की या अशा आव्हानाला लोक खरंच किती प्रतिसाद देतील, कारण लोकांच्या आयुष्याचा सोनं हे अविभाज्य भाग आहे. ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे किंवा आणखी कोणता समारंभ आहे त्यांना सोनं हे खरेदी करावं लागतं. जास्त नाही, थोडं तरी ती व्यक्ती खरेदी करते ऐपतीप्रमाणे. प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग करणाऱ्या, फक्त गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्या व्यक्तींचा. त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्यांना चाप लावणं हे सरकारचं काम आहे, ते सरकारने करावं. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.